बरं तू मगाशी म्हणाले होतेस ना फाल्गुनी काकू मला भेटून येणार आहेस, गेली होतीस भेटायला? विसरलीस मी तर. अशी कशी विसरलीस? लक्ष कुठे आज तुझं? पण मला ना एक टेन्शन आलंय. टेन्शन आलंय? गो बाई कसलं टेन्शन आलंय तुला? बरं मला सांग, तू सकाळपासून मैथिली आजीच्या का मागे लागलीस? त्यांना का सांगते काही खाऊ नका म्हणून? मैथिली आजीने काय खाल्लं का? सांग ना लवकर. हो खाल्लं त्यांनी. का तिला खाऊ दिलं? तुम्ही तिला सांगितलं ना उपास कर. एक मिनिट ईशा, इकडे बघ. काय झालं? तू मैथिली आजीला काही खाऊ नको म्हणून का सांगतेस? का त्यांच्या उपासाच्या मागे लागलीस? अगं तिला कशाला पण गेलं तसं? ब्रेकफास्ट रेडी आहे. ईशा, रीमा सगळ्यांनी या. तुम्ही पण बसताय ना, नाश्ता करताय ना? नेत्र आली की आम्ही खाऊ. तुम्ही खाऊन घ्या आणि खाऊन झालं की तुमच्या खोलीत जाऊन बसा. स्वप्नात दिसलं तसंच आहे. अशी पळत का आलीस? नेत्रा तुम्ही बसा, मी फळं कापून देते तुम्हाला. यश तुम्ही खाऊन घ्या ना, गरम आहे ते. आजी मी पण तुझ्या ताटात जेवणार. ते कार्य मी पूर्ण करणार. तसं असतं तर ह्या इथे आता जिवंत नसत्या, आणि ज्या अर्थी त्या इथे जिवंत आहेत त्या अर्थी देवी आई यांच्या पाठीशी आहेत. त्या देवी आईला यांचा जीव गेलेला नकोय. आता तरी लक्षात येतंय का तुमच्या? ती शतग्रीव होण्याची वाट तू बघ, मी नाही. त्या शतग्रीव नाही आहेत आणि हेच सत्य आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्या पुढे जर का कोणी मैथिली मावशींना काही करण्याचा प्रयत्न केला ना तर समोर मी उभी असेल ना. मी मैथिली मावशींना काही होऊ देणार नाही. कोणाशी लढेल, अगदी तुमच्याशी. म्हणजे या बाईचा जीव वाचवण्यासाठी तू घरच्या सगळ्यांच्या जीवाशी खेळणार आहेस? जीवाशी तुम्ही खेळताय त्या.
ईशाने ते खाल्लं असतं तर काय झालं असतं त्याचा विचार तरी करता येतो का तुम्हाला? ठीक आहे, ह्या बाईला मी काही करणार नाही. मला वचन द्या तसं. वचन देत, हिला मी मारणार नाही. आता मला बघायचंय, ज्यावेळी शतग्रीव हिचा ताबा घेईन ना, तेव्हा तू काय करणार मला खरंच बघायचं. तू हिला वाचवशील का शतग्रीवला मारण्यासाठी माझ्या बाजूने उभी राहशील? बघूया आपण.